संगीता अडांगळे, महेश साळुंके पाटील आणि राजू कोंडे ही माझी कागदपत्राची काम पाहत होते. ह्यांनी माझा 40 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. नोटीस देतो, त्यांची हिअरिंग घेतो. ते आणि व्यापारी ज्या व्यापाऱ्यांकडे पैसे आहेत त्यांना आम्ही बोलवतो, 2-3 हिअरिंग देतो. त्यांनी जर पैसे नाही दिले तर त्या व्यापाऱ्यावर आम्ही सक्त कारवाई, त्याचं लायसन रद्द, त्याचा गाळा रद्द, ही आमची जी प्रोसिजर आहे ती ठरली आहे. एका प्रायव्हेट रूममध्ये त्यांच्या गेस्ट हाऊसच्या बसवलं होतं. हुकुमचंद आमदारे, साळुंके पाटील, राजू कोंडे आणि जे गाळा घेणारा जो मालक होता तो शेख यांनी मिळून माझ्यावर प्रेशर आणून मला म्हटले की तुमचे 40 लाख रुपये आहेत, ह्याच्यात 5 लाख रुपये आम्ही मॅनेज करून देतो, तुम्ही ही केस थांबवून निघून जावे. माझ्या काळात आणि आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या जेवढ्या तक्रारी येतील त्याचा रीतसर न्याय होईल, त्यांना योग्य न्याय मिळेल. आणि जुन्या केसेस ज्या पडलेल्या आहेत, ज्या प्रलंबित असतील त्याचाही मी अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देईल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती. इथे दररोज हजारो कोटींचा माल खरेदी विक्री होतो आणि या व्यवहारांमध्ये वाद होतातच. अशा वादांचे निवारण करण्यासाठी स्थापन करण्यात आली वांदा समिती. या समितीचे काम म्हणजे शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील थकबाकी, देयक आणि मालाच्या हिशोबाबाबतचे वाद सोडवणे, दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून न्याय देणे हा समितीचा उद्देश. नव्याने बाजार समितीच्या निवडणुका झाल्या आणि मी उपसभापती झाल्यामुळं वांदा समितीचा पदसिद्ध सभापती पण आहे. आणि शेतकऱ्यांचे पैसेच्या डिस्प्यूट जर निर्माण झाला तर त्यांनी वांदा कमिटीकडे तक्रार नोंदवायची, बाजार समितीकडे, सचिव साहेबाकडे, सभापती साहेबाकडे आणि माझ्याकडे तक्रार नोंदवायची. त्यानंतर वांदा समितीचा सभापती म्हणून मी त्यांना नोटीस देतो, त्यांची हिअरिंग घेतो. ते आणि व्यापारी ज्या व्यापाऱ्यांकडे पैसे आहेत त्यांना आम्ही बोलवतो, 2-3 हिअरिंग देतो. त्यांनी जर पैसे नाही दिले तर त्या व्यापाऱ्यावर आम्ही सक्त कारवाई, त्याचं लायसन रद्द, त्याचा गाळा रद्द, ही आमची जी प्रोसिजर आहे ती ठरली आहे. आज सुद्धा मी मागच्या 2 महिन्यापासून जे एक कारवाई होती त्या कारवाईची मीटिंग घेतली. आणि याच्या पुढं शेतकऱ्यांना माझं नम्र आव्हान आहे की तुम्ही शेतकरी आणि तुमचे मोठे शेतकरी, मुंबई बाजारपेठ हे जे आहे ते लोकांचा समज आहे की या शेतकऱ्याचा मार्केट नाही, असं नाही आहे. माल शेतकऱ्याचा येतं म्हणजे मार्केट शेतकऱ्यांसाठीच आहे. फक्त लहान लहान गावचे शेतकरी लहान लहान माल आपला आणू शकत नाही, म्हणून त्या गावचा मोठा एखादा शेतकऱ्याचा प्रतिनिधी 10 जणांचा माल खरेदी करेल किंवा गावचा प्रमुख म्हणून घेऊन येतो, त्याला आपण व्यापारी समजतो. अर्थात तो व्यापारी नसतो, तो एक तर सधन शेतकरी असेल किंवा त्या शेतकऱ्याचा विश्वासपात्र प्रतिनिधी म्हणून या मार्केटमध्ये माल आणतो. आणि मग तो माल आणल्यानंतर जर त्याचं पेमेंट लाखोमध्ये जर पेमेंट थकलं आणि थकवलं तर जेव्हा त्याची तक्रार येते तर लोकांना असं वाटतं की ही मार्केट कमिटी शेतकऱ्यासाठी. पण अलीकडेच शेतकरी बाळासाहेब झांबरे यांनी वांदा समितीकडे गंभीर आरोपांसह तक्रार केली आहे. त्यांच्या मते एपीएमसीचे उपाध्यक्ष हुकुमचंद आमदारे, संगीता अंडागळे, महेश साळुंके पाटील आणि राजू कोंडे यांनी 40 लाखांच्या व्यवहारात भ्रष्टाचार केला. झांबरे यांचा पुढील आरोप आणखीन गंभीर आहे. त्यांना एका खासगी रूममध्ये नेऊन 40 लाखांपैकी 5 लाख घेऊन केस थांबवण्याचा दबाव टाकण्यात आला. बाळासाहेब जगन्नाथ झांबरे, तालुका तासगाव, जिल्हा सांगली, महाराष्ट्र. मी शेतकरी आहे. मी शेतकरीची तक्रार पणन महासंचा एपीएमसी मार्केट नवी मुंबई वादा कमिटीकडे माझी तक्रार चालू आहे. त्या तक्रारीचे अध्यक्ष उपाध्यक्ष हुकुमचंद आमदारे, संगीता अडांगळे, महेश साळुंके पाटील आणि राजू कोंडे ही माझी कागदपत्राची काम पाहत होते. ह्यांनी माझा 40 लाख रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे. तरी ह्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हावा ही माझी विनंती मुख्यमंत्री, पणन मंत्री यांच्याकडे आहे. व पणन संचालकाची पणन महासंचालयाचा आदेश, चौकशी आदेश चालू असताना महेश साळुंके पाटील यांना बढती देण्यात आली होती. ती बेकायदेशीर आहे व ती स्थगिती व्हावी आणि यांना
माझ्या कागदपत्रापासून त्यांना दूर करण्यात यावं आणि त्यांना माझी जोपर्यंत कागदपत्राची चौकशी चालू आहे तोपर्यंत त्यांना निलंबित करण्यात यावं आणि ही मागणी आहे। आणि ह्या टीमने मला एका प्रायव्हेट रूममध्ये त्यांच्या गेस्ट हाऊसच्या बसवलं होतं। हुकुमचंद आमदारे, साळुंके पाटील, राजू कोंडे आणि जे गाळा घेणारा जो मालक होता तो शेख यांनी मिळून माझ्यावर प्रेशर आणून मला म्हटले की तुमचे 40 लाख रुपये आहेत, ह्याच्यात 5 लाख रुपये आम्ही मॅनेज करून देतो, तुम्ही ही केस थांबवून निघून जावे, ही मला यांनी त्या रूममध्ये धमकी दिलेली होती। तरी यांच्यावर फौजदारी कारवाई होण्यात यावी ही विनंती आहे शासनाकडे। मात्र प्रशासनाने एक वेगळी भूमिका घेतली आहे। त्यांचं म्हणणं, तक्रारदार झांबरे हे शेतकरी नसून व्यापारी आहेत, म्हणून वांदा समितीत सुनावणी होऊ शकत नाही। शेतकऱ्याच्या तक्रार केल्यावर पणन संचालकाकडून चौकशीचे आदेश जारी असूनही महेश साळुंके पाटील यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना बढती दिली गेली, हे कितपत योग्य आहे? आडांगळे मॅडम, संगीता आडांगळे मॅडमची निवृत्ती झाली आहे। तिची 30 तारखेला निवृत्ती झाली आणि तिची जी प्रायव्हेट फंड, पेन्शन आणि ज्या शासकीय सुविधा तिला मिळणार आहेत त्याच्यावर स्थगिती यावी आणि त्यांच्या स्थगिती निघून जावी ही विनंती आहे। पण प्रश्न असा उरतो, राज्यातील 6 महसूल विभागातून निवडून आलेले 12 शेतकरी प्रतिनिधी मुंबई एपीएमसी मध्ये नेमकं काय काम करतात? शेतकऱ्यांना न्याय देण्याचं वचन देणारेच आज आरोपांच्या भोवऱ्यात सापडले आहेत। 12 शेतकरी प्रतिनिधी नेमकं काय काम करतात? शेतकरी न्यायासाठी की प्रशासकीय गोंधळासाठी? वांदा समिती शेतकऱ्यांसाठी आहे की काही निवडकांसाठी? हे प्रकरण केवळ झांबरे यांचं नाही तर संपूर्ण शेतकरी प्रवर्गाच्या विश्वासाचं आहे। असं तर व्हायला नाही पाहिजे आणि शेतकऱ्यांनी जे उपसचिव असतात त्या मार्केटकडे त्यांना तक्रार दिल्यानंतर उपसचिवाचं काम आहे सचिव साहेबांना तक्रार पुटअप करणे आणि मग सचिव साहेब आमच्याकडे पाठवतात। तर जर याच्यानंतर तरी कमीत कमी मी आता त्या समितीचा प्रमुख म्हणून मी सांगू शकतो की माझ्या काळात आणि आता येणाऱ्या काळात शेतकऱ्यांच्या जेवढ्या तक्रारी येतील त्याचा रीतसर न्याय होईल, त्यांना योग्य न्याय मिळेल आणि जुन्या केसेस ज्या पडलेल्या आहेत, ज्या प्रलंबित असतील त्याचाही मी अभ्यास करून शेतकऱ्यांना न्याय देईल ही माझी हमी आहे।